नमस्कार मित्रांनो, मी प्रतिभा आपल्या महासरकारी योजना या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते। तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण नमो शेतकरी महासन्मान निधीचा जो 6वा हप्ता आहे त्याच्या वितरणाचा जे अपडेट आहे ते आजच्या या व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो आहोत। तर मित्रांनो, नमो शेतकरी महासन्मान निधीचा हा जो 6वा हप्ता आहे तो वितरणासाठी सुरुवात झालेली आहे। ही 31 मार्च पासून हे पैसे जे आहेत ते शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहेत अशी माहिती कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिलेली होती आणि त्यानुसार हा जो हप्ता आहे तो शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होण्यासाठी सुरू झालेला आहे। मित्रांनो, राज्यातील 93.96 लाख शेतकरी कुटुंबाच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 6व्या हप्त्याची जी रक्कम सुमारे 2169 कोटी एवढा जो लाभ आहे तो आधार व डीबीटी संलग्न सक्रिय बँक खात्यामध्ये 31 मार्च 2025 पर्यंत जमा करण्यात येईल असं या ठिकाणी कृषी मंत्र्यांनी सांगितलेलं होतं आणि तो जो हप्ता आहे तो आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होत असताना आपल्याला दिसून येत आहे। तर या ठिकाणी हे जे तुम्ही पाहू शकताय ते हे वृत्तपत्र प्रसिद्धीसाठीची जाहिरात आहे। या ठिकाणी तुम्ही ह्याचं हेडिंग पाहू शकताय, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 6वा हप्ता निधी वितरण। या ठिकाणी वृत्तपत्रांमध्ये देखील ही जाहिरात दिली गेलेली आहे। तर तुम्ही या ठिकाणी हा जो शेवटचा पॅराग्राफ आहे तो या ठिकाणी पाहू शकताय। आज अखेर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत एकूण 5 हप्ते वितरित करण्यात आलेले असून राज्यातील 90.86 लाख शेतकरी कुटुंबांना रुपये 8961.31 कोटीचा जो लाभ आहे तो आधार व डीबीटी संलग्न सक्रिय बँक खात्यामध्ये थेट जमा करण्यात आलेला आहे। माननीय पंतप्रधान महोदयांच्या शुभ हस्ते माहे डिसेंबर 2024 ते माहे मार्च 2025 या कालावधीतील प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 19वा हप्ता वितरित करण्यात आलेला आहे। हा हप्ता वितरण सोहळ्यामध्ये महाराष्ट्र राज्यातील एकूण 92.89 लाख शेतकरी कुटुंबांना रक्कम रुपये 1967.12 कोटी निधीचा जो लाभ आहे तो वितरित करण्यात आलेला आहे। या व्यतिरिक्त त्यानंतरही केंद्र शासनाने पीएम किसान योजनेअंतर्गत एकूण 65,047 लाभार्थ्यांना लाभ अदायगीचे नियोजन त्या ठिकाणी केलेलं आहे। म्हणजेच लाभ वितरित करण्यात येणार आहे। त्यानुसार राज्यातील 93.26 लाख शेतकरी कुटुंबांच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 6वा हप्ता सुमारे 2169 कोटी एवढे जे रुपये आहेत हा जो लाभ आहे तो आधार व डीबीटी संलग्न बँक खात्यामध्ये जमा करण्यात आलेला आहे। तर यानुसार प्रत्येक शेतकऱ्याचं जे पात्र शेतकरी आहेत त्यांच्या अकाउंटमध्ये हे पैसे जमा होत आहेत असे आपल्याला दिसून येत आहे। हे पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे हे अपडेट होतं। ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या महासरकारी योजना या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ सर्व शेतकरी मित्रांपर्यंत नक्की शेअर करा। धन्यवाद मित्रांनो।